दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा. श्री स्वामी समर्थ. आजचा हा अध्याय परमेश्वराने स्वतः तुमच्या जीवनात आणलेला एक अद्भुत क्षण आहे. कारण जो मनुष्य सतत अध्याय ऐकतो त्याच्या आयुष्यात चमत्कार उघडायला सुरुवात होते. आजच्या या अध्याय 5 मध्ये जे तुम्ही सत्य ऐकणार आहात ते ऐकताना तुम्हाला जाणवेल की आपण काहीतरी मोठं, खूप मोठं मिळवतो आहोत. कदाचित मागील जन्मांचं पुण्य जागृत होत आहे. पण एक विनंती आहे, जर तुम्ही अध्याय 1, 2, 3 आणि 4 अजून ऐकले नसतील तर मनापासून विनंती करते, कृपया त्याआधी ऐका. जशा भक्तीच्या पायऱ्या असतात तसा हा ग्रंथ आहे. दर अध्यायाला एक शक्ती आहे, दर दिवशी एक दैवी कंपन आहे. ते ऐकल्याशिवाय पुढचा अध्याय पूर्ण फळ देत नाही. आजच्या या अध्यायात श्रीपाद प्रभू तुमच्यावर अनुग्रहाचा जो वर्षाव करणार आहेत तो अनुभवल्यास तुम्हाला जाणवेल, देवा आजचा दिवस माझ्या जन्माचा खरा अर्थ घेऊन आला आहे. आता एक महत्त्वाची गोष्ट, आपले प्रेम दाखवण्यासाठी आणि हा अध्याय इतर भक्तांपर्यंत पोहोचवण्यासाठी कृपया आता लगेच लाईक करा, हा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करून घंटी नक्की दाबा. आणि हो, अध्याय ऐकायला सुरुवात करण्याआधी कमेंटमध्ये दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा नक्की लिहा. हे लिहिल्यावर तुमच्या घरात एक अदृश्य दैवी प्रकाश उतरवणार आहे. हे फक्त वाक्य नाहीत, ही श्रीपादांची कृपा ओढवून घेणारी मंत्ररेषा आहे. आता सुरू होत आहे श्रीपाद श्री वल्लभ सारामृत अध्याय 5. मन शांत करा, श्वास थोडा मंद करा आणि प्रभूंच्या चरणी स्वतःला अर्पण करा. श्री गुरवे नमः. श्रीपादराजं शरणं प्रपद्ये. अध्याय 5. शंकर भट्टाचे तिरुपतीला पोहोचणे. कानिका पाकात तिरुमलदासांची भेट. श्रीपादांच्या अनुग्रहाने शंकर भट्टांची शनिपीडा निवारण. मी माझ्या प्रवासात परमपवित्र तिरुपती महाक्षेत्रास आलो. माझ्या मनात केव्हाही न अनुभवलेल्या शांतीचा अनुभव आला. तिरुपती महाक्षेत्रातील पुष्करणीचे स्नान करून श्री व्यंकटेश्वरांचे दर्शन घेतले. मंदिराच्या अंगणातच ध्यानस्थ झालो. ध्यानात श्री व्यंकटेश्वरांना स्त्रीमूर्ती रूपात पाहिले. बल त्रिपुर सुंदरी या रूपात पाहिलेली मूर्ती थोड्या क्षणातच परमेश्वराच्या रूपात बदलली आणि थोड्या वेळाने महाविष्णूच्या रूपात बदलली. ध्यानात असतानाच काही वेळाने ती मूर्ती 14 वर्षाचे वय असलेल्या अतिसुंदर काया धारण केलेल्या बालयतीच्या रूपात प्रकट झाली. त्या बालयतीची दृष्टी अमृतमय असल्याचे जाणवले. नेत्रद्वयातून हजारो मातेच्या वात्सल्यानुरागाची जणू वर्षाच होत होती. एवढ्यातच त्या बालयतीजवळ काळ्या रंगाचा एक कुरूप माणूस पोहोचला. तो त्या बालयतीस म्हणाला, श्रीपाद श्री वल्लभ प्रभू, आपण साऱ्या जगाचे नियंत्रण करणारे आहात. तुमचा भक्त असलेल्या शंकर भट्टाला आजपासून 7:30चा प्रारंभ होत आहे. या विश्वात अनेक प्रकारचे कष्ट आहेत, ते मी त्याच्या अनुभवास आणीन. प्रभूंच्या आज्ञेसाठी येथे उभा आहे. करुणासागर प्रभू म्हणाले, अरे शनेश्वरा, तू कर्मकारक आहेस. जीवांना कर्मफलितांचे अनुभव करून त्यांना कर्मविमुक्तच करतोस. तू तुझ्या धर्माला अनुसरून कर्तव्य कर. आश्रित जनांचे रक्षण करणे ही माझी प्रतिज्ञा आहे. म्हणून शंकर भट्टाला मी तुझ्यापासून झालेल्या कष्टकाळात सहाय्य करून कशी सुटका करून देतो ते तू बघ. श्रीपाद महाराज आणि शनेश्वराचे असे संभाषण झाल्यावर दोघेही माझ्या ध्यानातून निघून गेले. परंतु नंतर भगवान मूर्तीचे ध्यान करणे कठीण झाले. माझ्या कष्टकाळाची सुरुवात झाली. श्रीपादांकडून माझी कष्टातून सुटका होईल याचा दृढ विश्वास होता. मी तिरुमलाहून तिरुपतीला आलो. तिरुपतीच्या रस्त्यावर मनाला वाटेल तसे चाललो होतो, पण मन चंचल होते. एक नावी मला बळजबरीने थांबवून म्हणाला, तू 20 वर्षापूर्वी घरातून पळून गेलेला सुबैया आहेस ना? तुझे आईबाप काळजी करीत आहेत. तुझी भार्या रजस्वाला झालेली आहे. ती वयात आली आहे. तू तिच्याबरोबर संसार कर, मुलाबाळासहित सुखी राहा. तेव्हाच मी म्हणालो, अहो, मी शंकर भट्ट नावाचा कन्नड देशात राहणारा ब्राह्मण वाटसरू आहे आणि
पुण्यक्षेत्र संचार करीत येत आहे. मी दत्तभक्त आहे. मी श्री दत्तप्रभू श्रीपाद श्रीवल्लभ या नामरूपाने अवतरले आहेत असे ऐकून कुरुगडीला प्रयाण आरंभिले आहे. परम पवित्र गायत्रीची शपथ घेऊन सांगतो, मी ब्रह्मचारी आहे. मी तुम्ही म्हणता तो सुबैया नावे नाही, परंतु माझा आवाज ऐकणारे कोणी नव्हते. तेथे पुष्कळ लोक जमा झाले होते. प्रत्येकजण कोणत्या न कोणत्या रीतीने माझी निंदाच करीत होते. मला सुबैया नावाच्या माणसाच्या घरी नेण्यात आले. सुबैयाचे आई वडील मलाच त्यांचा मुलगा समजवून अनेक प्रकारे माझी समजूत घालीत म्हणाले, यापुढे आम्हाला सोडून जाऊ नकोस. रजस्वाला स्त्रीला सोडून जाणे हा महाअपराध आहे. त्यातील एक माणूस म्हणाला, सुबैया दाढी आणि मिशांनी झाकला गेला आहे. याचे शौरकर्म केल्यास पूर्वीची कळा येईल. मी सुबैया नाही असे अनेकदा सांगितले, परंतु माझे ऐकणारे कोणीच नव्हते. बळजबरीने माझे क्षौर्यकर्म करण्यात आले. गुळगुळीत गुंडू केला. दाढी मिशी पण काढून टाकल्या. माझ्या गळ्यातील पवित्र यज्ञोपवीत सुद्धा काढून टाकले. माझ्यासाठी त्यांच्या माहितीतल्या एका भूतवेद्याला बोलावण्यात आले. त्याने चित्रविचित्र अशी वेशभूषा केली होती. त्याच्या भयंकर दृष्टीनेच माझ्या हृदयात कापरे भरले. मला बांधून चाकूने माझ्या डोक्यावर वार केला गेला. त्यावर लिंबाचा रस आणि विविध प्रकारचे रस ओतले गेले. मला तो त्रास सहन होत नव्हता. हा सगळा छळ झाल्यावर सुबैयाला ब्राह्मण भूताने पछाडले आहे, म्हणूनच हा जानवे घालून मंत्र बरळतो असा निर्णय घेण्यात आला. तिरुपतीत झाले असलेले ब्राह्मणसुद्धा स्तब्ध झाले होते. या नगरात आलेल्या वाटसरू सुबैयाचा आहे. त्याला एका ब्राह्मण राक्षसाने बांधले आहे असे ते समजले. मला त्या गावातील मोठ्या श्रेष्ठ ब्राह्मणाकडे नेले गेले. मी कन्नड देशीय स्मार्त ब्राह्मण आहे. भारद्वाज गोत्राचा आहे. नमक चमक मला येते. संध्यावंदन पण करतो असे माझ्या सांगण्यावर त्यांचा विश्वासच नव्हता. सुबैयास एक कन्नड ब्राह्मण भूताने झपाटले आहे. त्यासाठी योग्य चिकित्सा करून परत पूर्वीसारखे करावे असे त्या श्रेष्ठ ब्राह्मणांनी सांगितले. घावाने झालेल्या त्रासांनी मी चक्रावून गेलो. माझे रुदन केवळ अरण्य रुदनासारखेच झाले. शुद्धीवर आलो तेव्हा माझ्यासमोर माझ्यासारखाच काळे तेज असलेला एक विकृत आकाराचा माणूस बसलेला आहे असे वाटले. तो माझ्याशी काही न बोलता माझ्यामध्ये सामावून गेला. माझ्याशी तदाकार झाला. 7.5च्या प्रभावाने 7.5 वर्ष माझा कष्टकाळ आहे याची कल्पना मला आली. श्रीपाद श्रीवल्लभ या कष्टाचा काळातच माझे रक्षण करतील असा मला दृढ विश्वास होता. तेवढ्या तापात सुद्धा मी मनात श्रीपाद श्रीवल्लभांचे नामस्मरण करत होतो. श्रीचरणांचे नामस्मरण केल्याबरोबर माझा त्रास कमी होण्यास सुरुवात झाली. भूत वैद्य मात्र कोंबड्या बकऱ्यांची बळी देत चित्रविचित्र पूजा करीत होता. मला मात्र पथ्यांचा आहार दिला होता. सुबैयाला ब्राह्मणभूताने बाधले आहे, त्यामुळे त्याला शाकाहारच दिला पाहिजे असे मांत्रिकाने सांगितले. श्रीपादांच्या अनुग्रहानेच मला शाकाहार दिला गेला याचे मनाला बरे वाटले. 3 दिवस मी तीव्र नरक यातना भोगल्या. त्या संकटात सुद्धा मी श्रीचरणांचे स्मरण न चुकवल्यामुळे 4थ्या दिवसापासून संकटे येणे बंद झाले. ते लोक माझ्या शरीरावर चित्रविचित्र असे प्रयोग करीत होते. मांत्रिक मधून मधून चाबकाने मारत होता. श्री वल्लभा शरणम शरणम अशी दीनतेने हाक मारीत मी रडत होतो. श्री दत्ताची अनन्य भक्तीने सेवा करणाऱ्यालाही अशी नरकबाधा कशी असते याचे मला आश्चर्य वाटत होते. तेवढ्यातच विचित्र घडले. माझ्या शरीरावर चाबकाचा मार बसला, परंतु मला किंचित सुद्धा त्रास झाला नाही. तेव्हा मांत्रिकच रडू लागला. तो मला मारत होता, पण त्याच्या माराचा त्रास त्यालाच होत होता. हे कसे घडले हे त्याला समजत नव्हते. तो माझ्याकडे वेडसर नजरेने पाहत होता. मी मात्र ही श्रींचीच लीला आहे असे समजून हसलो. मी पथ्याचेच जेवण जेवत होतो, परंतु ते सुद्धा मला मधुर वाटत होते. मी पोटभर जेवण्यास सुरुवात केली. जेवण श्रीपादांच्या अनुग्रहाचा प्रसाद समजून जेवत होतो. तो मांत्रिक मात्र त्याच्या आवडीचे कोंबड्या बकऱ्या खात असला तरी त्याला ते विषासारखेच भासत होते. त्याची तब्येत पण क्षीण होत होती. तो मला त्रास देण्याचे सोडून केवळ मंत्र पूजा वगैरे करून वेळ घालवित होता.
माझा इलाज सुरू झाल्यापासून 5व्या दिवशी त्याचे घर जळून गेले. त्या घरात अग्नी नव्हताच, तरीसुद्धा सगळ्यांच्या देखतच अग्नी प्रकट झाला आणि क्षणातच सगळे राख झाले. 6व्या दिवशी तो खिन्नतेने सुबैयाच्या घरी येऊन म्हणाला, सुबैयाला लागलेले ब्राह्मणभूत मांत्रिक होते. त्याने माझ्या घराला मांत्रिक प्रयोगाने दग्ध केले. वेताळ वगैरे अनेक क्षुद्र शक्तींना प्रसन्न करण्यास अनेक प्रकारच्या पूजा कराव्या लागतील. त्यासाठी अधिक धनराशी लागेल असे त्याने सूचित केले. मंत्रतंत्राचा काहीच उपयोग होत नव्हता. मांत्रिक धनाच्या आशेने असे वागत होता हे मला माहीत होते. विधीचे विधान मानून मान खाली घालून सुबैयाच्या पत्नीला माझीच पत्नी म्हणून स्वीकार करण्याची वेळ आल्यास त्याच्यापेक्षा अधिक लाजिरवाणी परिस्थिती काय असणार? त्यापेक्षा मोठा विश्वासघात कोणता असू शकतो याची मला खंत वाटली. विधी माझ्या जीवनाशी एवढ्या क्रूरतेने का खेळत आहे समजत नव्हते, उलगडत नव्हते. माझी काळीज कापत असल्याचा अनुभव येत होता. मी सुबैयाच्या आईबापांना म्हणालो, माझे मायबाप तुमच्या सर्व स्थावर संपत्तीची विक्री करून या मांत्रिकाच्या मायाजाळात पडू नका. माझी तब्येत चांगलीच आहे. मी तुम्हाला आईबापासारखेच मानतो. तेवढ्यावरच मला मांत्रिकाकडून मुक्ती मिळाली. सुबैयाचे आईवडील अत्यानंदित झाले. त्यांच्या डोळ्यातील आनंद पाहून माझे डोळे पण ओले झाले. परस्त्री मातेसमान असते म्हणून येणाऱ्या संकटातून माझी रक्षा करावी, धर्मभ्रष्ट होऊ देऊ नये अशी अत्यंत दीनपणे मनातल्या मनातच श्रीपादांची प्रार्थना करीत होतो. माझा इलाज सुरू झाल्यावर 8व्या दिवशी माझी सेवा करणाऱ्या सुबैयाच्या पत्नीला बघून म्हणालो, माझ्या बाबतीत तू काय समजतेस? मी खरा सुबैयाच आहे यावर तुझा विश्वास आहे का? त्यावर ती म्हणाली, मी 2 वर्षाची असताना माझे लग्न झाले. आता माझे वय 22 वर्ष आहे. आपण माझे पती आहात का नाही ते त्या परमेश्वरालाच माहिती, दुसऱ्या कोणालाही माहिती नाही. नूतन यौवनात पदार्पण केलेल्या पत्नीस पाहून पुरुष स्थिर राहू शकत नाही. आपण इतका त्रास सहन करीत असताना सुद्धा मला पत्नी या नात्याने स्वीकारले नाही, स्पर्श केला नाही. हे सगळे उत्तम संस्कार असणाऱ्यालाच शक्य आहे. तुमच्या विषयी मला कसलीच भावना नाही. मी कुळाचराला अनुसरून धर्मानेच जीवन कांठायचे ठरवले आहे. आपण माझे पती असल्यास या चरणदासीला सोडून जाऊ नये. माझा नवरा पळून जाऊन 20 वर्षे झाली. माझा विवाह बालपणातच झाला, तो मला नकळतच. या कारणास्तव तुम्ही मला आपली पत्नी म्हणून स्वीकार करू शकता. मी तुमच्या मार्गदर्शनाखालीच राहीन. तुम्ही नेहमी स्मरण करता ते श्रीपाद श्रीवल्लभांचे स्मरण करीन. त्या सद्गुरूंच्या चरणी ह्या जटिल समस्येचे धर्मसंमतीपूर्वक निवारण करावे अशी मी प्रार्थना करीन. तिचे वक्तव्य मला युक्ती सांगत असल्यासारखे वाटले. मी म्हणालो, श्रीपाद श्रीवल्लभ साक्षात दत्तप्रभूच आहेत. या कलियुगात त्यांनी अवतार घेतला आहे. प्रस्तुत ते कुरवपुरातच आहेत. आपल्या भक्तिभावास अनुसरून त्यांचे वर्तन असते. श्रीपाद श्रीवल्लभांना सद्गुरू या रूपाने स्मरण केल्यास सद्गुरूसारखेच अनुभव येतात. परमात्मा या रूपाने स्मरण केल्यास तेच परमात्मा आहेत असे सिद्ध करतात. तू सुद्धा श्रीपाद श्रीवल्लभांचे नामस्मरण कर. अचूक कर्तव्याचा बोध येईल. सगळ्यांना आनंदमय परिणाम लाभतील. त्या दिवशी वाड्यात भविष्य सांगणारा एक माला जंगम आला. जंगमाच्या वेशात असलेल्या त्या माणसाकडे ताडपत्री ग्रंथ होते. आमच्या वाड्यातील सर्व जणांना थोड्याच कालावधीत तो फार आदरणीय झाला. त्याला भेटलेले सर्व भाविकांना तो भूत भविष्याची माहिती अत्यंत अद्भुत प्रकारे सांगत असे. त्याच्याजवळचे ताडपत्र ग्रंथ हे नाडी ग्रंथ असून त्याला रमलशास्त्र असे नाव होते. त्यातील विषय अचूक असून त्यात सांगितलेल्या घटना बरोबर घडत असे. तो सांगत असे, सुबैयाच्या जनकाच्या समजुतीसाठी तो आमच्या घरी सुद्धा आला. माझ्या हातात थोड्या कवड्या देऊन त्या खाली टाकण्यास सांगितल्या. त्यानंतर गणित घालून त्याच्या ताडपत्र्यांच्या ग्रंथातून एक पत्र काढून त्याने वाचण्यास सुरुवात केली. प्रश्न केलेला माणूस शंकर भट्ट नावाचा कन्नड ब्राह्मण आहे. दत्तावतारी श्रीपाद श्रीवल्लभांच्या चरित्राचे लिखाण हाच करेल. पूर्वजन्मी हा आणि याचा एक मित्र कुदुमकूर ह्या शहराच्या थोड्याच दूर असलेल्या मोगलीचला ह्या ग्रामात जन्मले. जुगार खेळण्यात त्यांची विशेष आसक्ती होती.
त्या ग्रामात एक प्रसिद्ध स्वयंभू दत्ताचे देऊळ होते. हा श्री दत्त देवालयाच्या आचरकाच्या भावाच्या रूपात जन्मास आला. मोठ्या भावाच्या अनुपस्थितीत पूजा वगैरे हाच करीत असे. दत्त देवालयाच्या प्रांगणात हा आणि याचा मित्र दोघेही जुगार खेळण्यात मग्न असत. हा किती अनाचार आहे याची त्यांना खंत नव्हती. त्याच्या मित्राबरोबर एके दिवशी खेळताना त्याने विचित्र अशी अट ठेवली. त्याचा मित्र जिंकल्यास ह्याने खेळात हरलेली रक्कम द्यावी आणि हा जिंकला तर त्याच्या मित्राने आपल्या पत्नीस ह्याला द्यावे असे ठरले. या कराराला साक्ष म्हणजे हे दत्तप्रभूच आहेत असे मानून प्रमाण करून जुगार खेळण्यास सुरुवात केली. आपल्या समक्ष अत्यंत वाईट खेळ चालू असलेला दत्तप्रभू बघतच होते. खेळामध्ये शंकर भट्ट विजयी झाला. शंकराच्या मित्राने त्याच्या पत्नीस त्याला देण्याचे नाकारले. भांडण मोठ्या माणसापर्यंत गेले. कुळातील सुज्ञ लोक एकत्रित जमले. पवित्र अशा दत्तप्रभूंसमोर एवढे मोठे दुष्कृत्य घडले ही अत्यंत खेदपूर्ण घटना होती. परस्त्रीचा मोह करून तिला वर्कमार्गाने प्राप्त करून घेण्याची इच्छा दर्शविल्याबद्दल शंकर याच्या डोक्यावर गरम गरम तेल घालावे तसेच खेळामध्ये आपल्या पत्नीस पणाला लावलेल्या ह्याच्या मित्राला नपुसकपणा येण्यासारखे अंगछेदन करावे. असे केल्यावर त्या दोघांना ग्रामातून बहिष्कृत करावे असा न्याय सुज्ञांनी दिला. त्यांच्या न्यायाची अंमलबजावणी करण्यात आली. शंकरभटाने त्याच्या पूर्वजन्मी थोडा काळ दत्तसेवा केल्यामुळे ह्या जन्मी देवभक्ती असलेला जन्म प्राप्त झाला. त्याचा मित्र सुबैया या नावाने क्षौर कर्म करणाऱ्याच्या घरी परमपवित्र अशा तिरुपती क्षेत्रात जन्मला. त्याचे मन चंचल झाल्यामुळे वेडा होऊन लग्न झाल्यानंतर पळून गेला. भोळसर असलेली सुबैयाची पत्नी निर्दोष होती. तिच्या पतिव्रत्याच्या प्रभावाने सुबैयाच्या मनाची चंचलता कमी होऊन हे रमलशास्त्र ऐकल्याच्या दुसऱ्या दिवशी सुबैया परत येईल. त्या दिवशी शंकरभट्टाची सुटका होईल. शंकरभट्टाला असलेली 7.5 श्रीपाद श्रीवल्लभांच्या अनुग्रहाने 7.5 दिवसातच निघून जाईल. भगवंताला साक्ष ठेवून अनुचित संकल्प केल्यास अथवा अधर्म केल्यास दत्तप्रभूंच्याकडून कठीणातील कठीण शिक्षेस पात्र होतात. सुबैयाचे मन चंचलतेच्या परिहारास्तव शंकरभट्टाच्या पुण्यातील थोडा भाग खर्च झाल्याचे चित्रगुप्ताने लिहिले आहे. कर्माचा प्रभाव अत्यंत सूक्ष्म रीतीने काम करीत असतो. ह्या सत्याची जाणीव होऊन जीवाने सदैव सत्कर्मच करावे, दुष्कर्म कधीही करू नये. श्रीपाद श्रीवल्लभांच्या जन्मपत्रिकेप्रमाणे त्यांचा अवतार समाप्तीनंतर थोड्या शतकांनी त्रिपूर देशातील अक्षयकुमार या नावाच्या जैन मतस्थाकडून श्री पीठिकापुरात श्रीप्रभूंची माहिती पोहोचेल. त्या अगोदर विलासांची माहिती देणारे श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत या नावाचा ग्रंथ प्रकाशित होईल. श्रीवल्लभांच्या करुणेनेच वर्णन असे करावे. दुसऱ्या दिवशीच सुबैया स्वगृहास परतला. त्याच्या मनाचे चंचलत्व पूर्णपणे मिटून तो स्वस्थचित्त झाला होता. सुबैयाच्या पत्नीस मी माझी बहीण मानले. सुबैयाच्या मातापित्याची परवानगी घेऊन मी चित्तूर जिल्ह्यातील कानिपाक ग्रामास पोहोचलो. कानिपाक हे ग्राम चित्तूरहून थोड्याच अंतरावर आहे. त्या ग्रामात वरदराज स्वामींचे देऊळ, मणिकंठेश्वर स्वामींचे देऊळ, वरसिद्धिविनायकाचे देऊळ आहे. मी देवदर्शन घेऊन बाहेर आलो. तिथे एक उंच कुत्रे उभे होते. मला भीती वाटून मी वरसिद्धिविनायकाच्या देवळात परत गेलो. थोडा वेळ देवाचे ध्यान करून बाहेर आलो. त्या कुत्र्याबरोबर अजून एक कुत्रा तेवढ्याच उंचीचा होता. आज ह्या कालभैरवाकडून चावणे हे निश्चितच आहे अशी भीती वाटली. परत वरसिद्धिविनायकाच्या मंदिरात गेलो. मंदिरातील पुजाऱ्याला माझे वर्तन विचित्र वाटले. बाबा, तू घटकेला बाहेर जाऊन परत मध्ये येतो आहेस, याचे कारण काय असे त्याने विचारले. मी माझ्या भीतीचे कारण सांगितले. ते निष्कारण कोणाला काही इजा करीत नाहीत. ते एका धोब्याचे पाळीव कुत्रे आहेत. तो धोबी दत्तभक्त आहे. श्रीपाद श्रीवल्लभ या नामाने श्रीदत्तांनी या भूमीवर अवतार घेतला आहे असे तो सांगत असतो. धोब्यांना देवालयात प्रवेश निषिद्ध नाही, तरीसुद्धा तो या देवळामध्ये येत नाही. त्याच्या कुत्र्यास पाठवतो. मी स्वामींच्या प्रसादाचे गाठोडे बांधून देतो. ते घेऊन ते त्याला देतात.
तू 2च कुत्रे पाहिले आहेत असे सांगितलेस. एकूण 4 कुत्रे आल्यावरच मी प्रसाद देतो. अजून 2 कुत्रे आले का ते पाहूया असे तो पुजारी म्हणाला. आम्ही बाहेर येईपर्यंत 4 कुत्रे होते. पुजाऱ्यांनी प्रसादाचे गाठोडे करून दिले. ते 4ही कुत्रे माझ्या 4ही बाजूंनी आले. त्यांनी मला घेरले. पुजारी म्हणाला, कुत्र्यांच्या मर्जीप्रमाणे तू त्या धोबयाकडे जा. तुला शुभकारकच होईल. माझ्या जीवनातील प्रत्येक घटना श्रीपाद श्रीवल्लभांच्या निर्देशानेच घडत असते असा माझा विश्वास होता. सुबैयाच्या घरात घडलेल्या घटनेवरून कुळ मत भेद नसावा असे मला वाटले. एक चांडाळ ब्राह्मण कुळात जन्म घेऊ शकतो. या जन्मातील ब्राह्मण दुसऱ्या जन्मात चांडाळ रूपाने जन्म घेऊ शकतो. मानव आपण केलेल्या पापपुण्याचे गाठोडे घेऊन जन्मजन्मांतराच्या कर्मप्रवाहात वाहत जात असतो. शंकर भट्ट आणि तिरुमलदासांचा संवाद. मी धोब्याच्या राहत्या गल्लीत आलो. तिरुमलदास असे नाव असलेला तो रजक 70 वर्षाचा म्हातारा होता. तो त्याच्या झोपडीतून बाहेर आला. मी घरात गेल्यावर त्याने मला एका पलंगावर बसवले. ब्राह्मण जन्माचा माझा अहंकार पूर्णपणे गेला होता. श्रीपाद श्रीवल्लभांचे भक्त कोणीही असले तरी मला आत्मीयासारखेच दिसत होते. वर सिद्धिविनायकाच्या देवळातील प्रसाद तिरुमलदासाने मला खाण्यास दिला. मी प्रसाद ग्रहण केला. नंतर तिरुमलदासाने सांगण्यास सुरुवात केली. आईनविल्लेचे गणपतीच श्रीपाद श्रीवल्लभ म्हणून अवतरले. ते म्हणाले, बाबा, आजचा दिवस माझ्या अत्यंत भाग्याचा आहे. आपल्या दर्शनाचा लाभ घडला. तुम्ही माझ्याकडे कधी याल? माल्ल्याद्रिपुराचे आणि श्री पीठिकापूर येथील विशेष वार्ता कधी सांगाल याची उत्सुकता वाट पाहत आहे. बाबा शंकरा भट्टा, वरसिद्धिविनायकाचा प्रसाद घेतलास. तू आजच्या दिवशीच श्रीपाद श्रीवल्लभांच्या चरित्रामृताचा श्रीगणेशा कर. तुला श्रीवल्लभांचा आशीर्वाद कुरवपुरात लाभेल. तिरुमलदासाने ह्याच्या पूर्ववृत्तांत सांगायला सुरुवात केली. मी पूर्वजन्मी एक प्रतिष्ठित वेदपंडित होतो, परंतु परमलोभी होतो. माझ्या मृत्यूसमयी नुकतेच जन्मलेले गायीचे वासरू जुन्या चिंधीस चघळताना पाहून त्यास जपून ठेवण्यास मुलांना सूचना दिली. मरतेवेळी मलिन वस्त्रावर नजर ठेवून मी प्राणत्याग केला. त्यामुळे रजकाच्या जन्मास आलो. मरतेवेळी ज्या संकल्पाने प्राणत्याग होतो त्याला अनुसरून त्याला दुसरा जन्म मिळतो. माझा पूर्वपुण्याईनेच गर्तपुरी गुंटूर मंडळातील पल्ल्यानाडू प्रांतातील माल्ल्याद्रिपुरात मी जन्मलो. तेच माल्ल्याद्रिपुर कालांतराने मल्लादी या नावाने ओळखले जाऊ लागले. त्या ग्रामात मल्लादी नावाचे 2 घराणी होते. मल्लादी बापण्णा वधानी या नावाचे महापंडित हरिदास गोत्राचे होते. मल्लादी श्रीधर व अवधानी या नावांचे महापंडित कौशिक गोत्रिक होते. श्रीधर अवधानी यांची बहीण राजमाबा हिचा विवाह बापण्णावधानी यांच्याबरोबर झाला. गोदावरी मंडलांतर्गत असलेल्या आईनविल्ली या ग्रामात झालेल्या गणपती महायज्ञास दोघेही गेले होते. शास्त्राप्रमाणे शेवटच्या आहुतीचा गणपती आपल्या सोंडेत स्वीकार करील आणि आपले स्वर्णकांतीयुक्त स्वरूपाचे दर्शन देईल असे पंडितांचे मत होते. यज्ञाच्या शेवटी स्वर्णमय कांतीने गणपतीने दर्शन दिले. शेवटची आहुती आपल्या सोंडेत घेतली आणि मी स्वतः संपूर्ण केलेले गणेश चतुर्थीच्या दिवशी श्रीपाद श्रीवल्लभ रूपाने अवतार घेईन असे वचन दिले. यज्ञास आलेले सगळेच लोक आश्चर्यचकित झाले. त्या सभेत 3 नास्तिक होते. ते म्हणाले, दिसते ते सगळेच इंद्रजाल आहे की महेंद्रजाल आहे, पण गणपतीत मात्र नाही. तसे असलेच तर परत एकदा त्याचे दर्शन घडवून आणावे. कानीपूर विनायकाचा महिमा. होमकुंडातील विभूतीने मानवाचा आकार घेतला. त्यानंतर ती महागणपती स्वरूपात रूपांतरित झाली. ते रूप बोलू लागले, मूर्खांनो, त्रिपुरासुराच्या वधाच्या वेळी शिवाने बलिचक्रवर्तीचा निग्रह करण्यापूर्वी तसेच शिवाचे आत्मलिंग घेऊन जाणाऱ्या रावणास विरोध करतेवेळी भगवान विष्णूने महिषासुराचा वध करण्याच्या समयी पार्वतीने भूभार घेण्यापूर्वी आदिशेवाने सर्व सिद्ध होण्यापूर्वी सिद्धमुनींनी
प्रपंचावर विजय साधण्याच्या निमित्ताने मन्मथाने याचप्रमाणे सकल देवतांनी माझ्या आराधना करूनच अभिष्ट प्राप्त केले. सगळ्या शक्तींचे मीच भांडार आहे. मी सर्व शक्तिमान आहे. राक्षस शक्तीसुद्धा माझ्यामध्येच आहे. सर्व विघ्नहर्तासुद्धा मीच आहे. दत्तात्रय म्हणजे कोण समजलात? हरिहूर पुत्र असलेला धर्मशास्ता तोच. विष्णू रूपात ब्रह्मारुद्र रूप विलीन झाले तेच दत्तरूप होय. धर्मशास्त्रारूपात गणपती क्षणमुख रूप विलीन झालेले हे रूपसुद्धा दत्तरूपच आहे. दत्तात्रेय हे सर्व काळ त्रिमूर्ती स्वरूपच असतात. श्रीपाद श्रीवल्लभ रूपात महागणपती असल्याने गणेश चतुर्थीच्या दिवशीच त्यांचा अवतार होईल. त्यांच्यामध्ये सुभयानेचे तत्व असल्याने ते केवळ ज्ञान अवतार म्हणून ओळखले जातील. धर्मशास्त्र तत्वामुळे ते रूप समस्त धर्मकर्माचे आदी आणि मूळ असे समजले जातील. हा अवतार मात्या पित्याच्या संयोगाचे फळ नसेल. ज्योतिष स्वरूपच मानवकृतीचे रूप घेईल. श्री गणपती पुढे म्हणाले, मी तुम्हाला शाप देत आहे. सत्य स्वरूप पाहून सुद्धा ते असत्य आहे असे म्हणालात. त्यामुळे तुमच्यापैकी एक आंधळा जन्मेल. सत्य स्वरूपाची प्रशंसा न करता टिंगल केल्यामुळे तुमच्यापैकी एक मुका जन्मेल. एवढा जनसमुदाय निजभक्त त्या सत्याच्या बाबतीत सांगत असता दुर्लक्ष करून न ऐकल्यामुळे तुमच्यापैकी एक बहिरा जन्मेल. तुम्ही तिघे बंधुरूपाने जन्माल. माझ्या स्वयंभू मूर्तीचे दर्शन घेतल्यावरच तुम्ही दोषरहित व्हाल. बाबा, ते तिघेही या कणिकापुरात भावंडाच्या रूपात जन्मले. त्रिमूर्तींना दूषण दिल्यास घोर अनर्थ होतो. ही 3 भावंडे 1 एकर जमिनीतच याच ग्रामात उत्पन्न काढीत असत. त्या शेतात पायथ्याला एक विहीर होती. मोटेच्या सहाय्याने पिकांना पाणी देण्याची सोय केली होती. एका वर्षी दुष्काळ पडला. जमिनीतील पाणी वाळून गेले. एके दिवशी विहिरीत असलेले पाणी सारे खर्च झाले. फावडा घेऊन तिघेही वाळू काढण्याच्या प्रयत्नात होते. त्या पाण्याखालील भागात असलेल्या दगडावर फावडा लागून रक्ताचा फवारा वर आला. रक्त हाताला लागल्याने मुक्याला वाचा फुटली. पाणीसुद्धा विहिरीत यथाविधी भरू लागले. पाण्याच्या स्पर्शाने बहिऱ्याचा दोष गेला. 3ऱ्या आंधळ्याने त्या पाण्यातील दगडाला स्पर्श केल्यामुळे त्याचे अंधत्व नाहीसे झाले. त्या स्वयंभू विनायकाच्या दगडी मूर्तीच्या डोक्यावर फावडा लागून रक्तस्रावास आरंभ झाला. ती स्वयंभू मूर्ती बाहेर काढण्यात आली. त्या वरसिद्धी विनायकाची प्रतिष्ठापना करण्यास सत्यऋषीश्वर असे नामांतरण झालेले बापन्नावधानी आणि त्यांचा मेव्हणा श्रीधरावधानी या ग्रामास आले होते. वरसिद्धी विनायक त्यांना म्हणाले, महाभूमीमधून या लोकात आलो. पृथ्वीत्वावर अवतार घेतला. हे तत्व कालांतराने अनेक रूपात रूपांतर होईल. जलतत्वात, अग्नितत्वात, वायुतत्वात, आकाशतत्वात माझे अवतरण झालेलेच आहे. आईनविल्लीमध्ये तुम्ही केलेल्या महायज्ञातील भस्मानेच हे रूप धारण केले. नंतरच्या कर्तव्याचे आदेश देतो. श्रीशैल्यमध्ये कळा कमी आहे. सूर्यमंडळातील तेजाचा तेथे शक्तिपात केला आहे. तुम्ही श्रीशैल्यमध्ये शक्तिपात केल्याच्या दिवशीच गोकर्णामध्ये, काशीमध्ये, बद्रीमध्ये, केदारामध्ये एकाच वेळी माझ्या विशेष अनुग्रहाने शक्तिपात होईल. श्रीपाद श्रीवल्लभांच्या अवतरणाचा समय निकट येत आहे. श्रीधरा, तुझ्या घरचे नाव श्रीपाद म्हणून बदलत आहे. कौशिक गोत्रीक तुमचे वंशज आजपासून श्रीपाद या आडनावाने ओळखले जातील. बाबा शंकरा, मल्ल्यादीपुरातून सत्यऋषीश्वर आणि श्रीधर पंडित पिठिकापुरात निवास करण्यास गेले. मी श्रीपाद श्रीवल्लभांच्या अनेक बाललीला पाहिल्या. उद्या मी तुला या सविस्तर सांगेन. माझ्या पहिल्या बायकोपासून मला एक मुलगा झाला. त्याचे नाव रविदास आहे. तो कुरवपुरात राहत आहे. श्रीपादांची यथामतीने सेवा करीत असतो. मी श्रीपाद प्रभूंच्या आज्ञेनुसार कणिकापुरातच 2ऱ्या पत्नी आणि मुलाबरोबर कुलवृत्तीला अनुसरून राहत आहे. तू श्री पिठिकापुरात अनेक महानुभावांना भेटशील. वैकंठपय्या श्रेष्ठी नावाच्या व्यक्तीस भेटशील तेव्हा अनेक महत्त्वाच्या विषयाबद्दल माहिती मिळेल. श्रीश्रेष्ठींना श्रीपाद प्रभू वेंकटपय्या
श्री या टोपण नावाने हाक मारित असत. श्री श्रेष्ठींच्या वंशावर श्रीपादांचा अभयहस्त आहे. वत्सवाई असे उपनाम असलेल्या नरसिंह वर्मांना सुद्धा भेट. त्यांच्या श्रीपादांशी घनिष्ठ संबंध आहे. तुझ्याकडून रचल्या जाणाऱ्या श्रीपादांच्या चरित्रात श्रीचरणांचा आशीर्वाद लाभेल. तू लिहिलेल्या ग्रंथाखेरीज दुसरा कोणताही ग्रंथ श्रीपादांचे चरित्र संपूर्ण रीतीने माहिती देणारा असणार नाही, ही श्रीचरणांची आज्ञा आहे. श्रीपाद श्रीवल्लभांचा जय जयकार असो. श्री गुरवे नमः. श्रीपादराजं शरणं प्रपद्ये. आजचा अध्याय येथे संपला, पण प्रभूंची कृपा येथे थांबत नाही. श्रीपाद श्रीवल्लभांच्या दैवलीलांना शेवट नसतो. प्रत्येक अध्यायातून त्या आणखी खोल, आणखी गूढ आणि आणखी दिव्य होत जातात. जर आजचा अध्याय तुम्हाला स्पर्शून गेला असेल, तर कुठेतरी अंतर्मनात प्रकाश उजळला असेल, तर पुढचा अध्याय चुकवणे म्हणजे स्वतःच्या हक्काचा आशीर्वाद परत ढकलल्यासारखा आहे. अध्याय 6 मध्ये तुम्ही एका अशा प्रसंगाला साक्षी राहणार आहात ज्यामुळे हजारो भक्तांचे जीवन बदलले आहे. तो अध्याय ऐकल्यावर तुम्हाला जाणवेल, मी हा प्रवास याआधी का सुरू केला नव्हता. हा अनुभव तुम्ही नक्की घ्यायला हवा. जर तुमच्या मनात भक्तीची एक ठिणगी का होईना पेटली असेल, तर हा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून घंटी दाबा, कारण पुढचा अध्याय तुमच्या नशिबात एक मोठं वळण घेऊन येणार आहे. आणि हो, कमेंटमध्ये आजचा मंत्र नक्की लिहा. दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा. हे लिहिलं की पुढील अध्यायाचा पुण्यप्रभाव तुमच्या घरी आधीच पोहोचायला सुरुवात होईल. आता पुढील अध्याय ऐकण्यासाठी अध्याय 6 नक्की ऐका. देव तुमची वाट पाहत आहेत. नमस्कार. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुम्हाला आपले व्हिडिओ कसे वाटतात ते नक्की कमेंट करून सांगा.